नमस्कार मित्रांनो. सोन्याच्या बाजारात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. ज्या सोन्यानं 1,84,000चा कप्पा ओलांडून सर्वांना चकित केलं होतं, तेच सोनं आता वेगानं खाली येत आहे. गुंतवणूकदारांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे: काय सोनं खरंच 1,00,000च्या खाली येणार? 30 ते 40,000 रुपयांची ही संभाव्य घसरण गुंतवणूकदारांसाठी भीती आहे की संधी? आजच्या या 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपण यामागील पडद्यामागची खरी कारणं आणि विज्ञानावर आधारित डेटा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमच्या गुंतवणुकीचा पूर्ण विचार बदलू शकतो. प्रथम आपण गेल्या 2 आठवड्यांचा डेटा पाहूया. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्यानं उच्चांक गाठला होता, पण 16 फेब्रुवारीपासून चित्र बदललं. अवघ्या काही दिवसात सोन्याचे दर 10 ते 13% घसरले. केवळ सोनच नाही, तर चांदीने देखील 3.5 लाखांच्या उच्चांकावरून थेट 2.5 लाखापर्यंत मोठी घसरण पाहिली आहे. तांत्रिक आलेख किंवा चार्ट्स पाहिले तर लक्षात येईल की बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. जिथे खरेदी 31 टनांवर होती, ती आता 21 टनांपर्यंत खाली आली आहे. म्हणजेच सोन्याची मागणी तब्बल 25% घटली आहे. हे आकडे स्पष्ट संकेत देत आहेत की बाजार आता करेक्शन मोडमध्ये आहे. आता समजून घेऊया या घसरणीमागील 3 सर्वात मोठी कारणं. पहिलं कारण: रशियाचा डॉलरमधील युटर्न. जागतिक राजकारणात रशिया पुन्हा डॉलरमध्ये व्यवहार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो किंवा त्याचा वापर वाढतो, तेव्हा सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेली मागणी आपोआप कमी होते. दुसरं कारण: मोठी नफा वसुली किंवा प्रॉफिट बुकिंग. ज्या गुंतवणूकदारांनी कमी दरात सोनं घेतलं होतं, त्यांनी दर 1.80 लाखांच्या वर गेल्यावर मोठ्या प्रमाणात सोनं विकायला सुरुवात केली आहे. पुरवठा वाढला आणि मागणी कमी झाली की भाव पडणारच. आणि तिसरं महत्त्वाचं कारण: अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणं. व्याजदरातील संभाव्य बदल आणि मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर यामुळे जागतिक बाजारात सोन्यावर दबाव निर्माण झालाय. अमित गोयल आणि पेस 360 सारख्या दिग्गज संस्थांचा दावा आहे की जर ही स्थिती कायम राहिली तर येत्या काही महिन्यात आपण सोन्याचे दर 1 लाख ते 1,10,000च्या दरम्यान पाहू शकतो. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की सोन्याचं महत्त्व संपलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर सोन्यानं पुन्हा भरारी घेतली आहे. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर ही घसरण तुमच्यासाठी खरेदीची मोठी संधी ठरू शकते. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला काय वाटतं? सोनं खरंच 1,00,000च्या खाली येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सोन्या चांदीचे रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.